पप्पा बघू काय करतायत बरं आता इथं. काय करताय पप्पा? सागाच्या झाडाला पाणी देतोय. सागा झाडाची झोड बसली ना, पाणी मारलं ऑक्सिजन वाढेल. ऑक्सिजन? झाड कचरा बसला का हे होतं. हे बघा पूर्ण तिथून पर्यंत पाणी देत आहे पप्पा. हे बघा चिक्कू पण आहेत भरपूर. आधी खूप होते, आम्ही खाल्ले तोडून तोडून. मम्मी पण आली आता. झालं का नाही पाणी द्यायचं? या नारळाच्या झाडाला कुठे झाडाला द्या नाही. त्या कच्च्या आलूच्या पानाला आंब्याला आपल्या कैरी आलेला दाखवूया. आमच्या आंब्याचं पण झाड आहे आमच्याकडे. नाचतातच. हे बघा आमच्या आंब्याला कैरी आली एकच. मस्त मस्त भरपूर होत्या पण आपण लोणचं करून टाकलं ना. 6-7 होत्या पण आम्ही बाकीच्या तोडल्या आणि लोणचं बनवलं त्याचं. बाकी एकच राहिली, बारीक होती म्हणून ठेवली तशीच. हे बघा गुलाबाच्या फुलाचं झाड आहे, पण ते छाटणी केल्यापासून त्याला फुलंच येईनात का म्हणून काय माहिती, त्याच्यावर रोग आला फुलं काय. असायची आधी, आता तर फुलंच नाही नसत. हे बघा आमच्या पपईला किती पपया आल्या ना, आणि हा दिसायला बारीकच आहे, एवढी एवढीच माझ्या डोक्या एवढीच उंच आहे, पण बघा त्याला किती पपया आल्या ना. आणि एक ती मोठी वाली आहे, तिचा हातच पुरत नाही पपया काढायला वर पिकल्यावर. ती लय उंच गेली, तिला 4-5 वर्ष झालं लावल्याला. त्या आंब्याचा चिकटा लागला बा हाताला. आले आता बघू मम्मी काय करती. बघा मांजर मीचा इथंच बसलेला असते. काय करते मम्मी? कोथिंबीर साफ करते. कोथिंबीर सुकलीत लई. आता उन्हाचे गरमीचे दिवस चालू झाले, सुकणार नाही तर तुला काय ताजी राहील का? काल आणलेली कोथिंबीर आहे. फ्रीज मध्ये ना ठेवली होती ना? फ्रीज मध्येच होती. पप्पाला बेसन खा वाटलंय, मस्त बाजरीच्या भाकरी बेसन भाकरी केल्यात आता बेसन करते. हे बघा आज बेसन बनवलंय मम्मीने मस्त तिखट. आता भाकऱ्या स्वयंपाक पण बनवून झालाय आमचा. मम्मी टीव्ही बघते. पप्पा चला आता सामान आणायला. गाईला चारा आणायला चालले. चला आता बाय बाय. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू आपण.